नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। तर आज बुधवार आहे आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्यात, एक्झाम झालेल्या आहेत आणि अथर्व आर्यन घरी असल्यामुळे आता मग काय त्यांच्या आवडीचं रोजच काय नाही काय बनवायला लागणारच आहे। तर आज त्यांनी सुक्कं चिकन बनवायला लावलं होतं मला सकाळी। तर म्हटले मम्मी सुक्कं चिकन बनव, तर म्हटलं ठीक आहे बनवते। मग आता इथं त्याचीच तयारी चालू होती माझी। म्हटलं चला एका साईडला मी कांदा वगैरे कट करून घेतला आणि त्याच्यानंतरून राईसे लावून घेत होते। आता म्हटलं पटकन स्वयंपाकी करायचा। आता काय होतं, टिफिन नसतो ना सकाळचा, त्यामुळे ना थोडंसं मग बाकीची कामं करून घेतली आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले होते। आता ह्याला वेळच लागतो स्वयंपाक करायला, कारण की बाकीची कामं आधी टिफिन असले की मग सकाळचं कसं आपण स्वयंपाक पहिला करतो आणि बाकीच्या गोष्टी मग नंतर करतो, पण आता तसं होत नाही आहे। थोडंसं लेट पण उठणं होते, कारण की गडबड नसते सकाळची त्यामुळे, आणि उठल्याच्यानंतर मग बाकीची कामं पण आपण आवरत राहतो आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाचं। आता सकाळी नाश्ता वगैरे सगळं काय झालं होतं आणि त्याच्यानंतरून मग मी स्वयंपाकाला लागले होते। तर इकडे चिकन बनवायला घेतलं होतं। आता इकडे कांदा मी कढईमध्ये परतायला टाकला होता। खडे मसाले थोडेसे टाकले होते, गरम मसाले, आणि त्याच्यानंतर कांदा त्यामध्ये परतायला टाकला होता आणि त्याच्यानंतर टोमॅटोही कट करून घेत होते। आता सुक्की भाजी बनवायची होती, त्यामुळे मसाला वगैरे काय बनवायचं नव्हतं। अद्रक लसूण पेस्ट बनवली होती आणि त्याच्यानंतर कांदा टोमॅटो। तर इकडे अद्रक लसूण पेस्ट मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतले होते। आपले बेसिक मसाले, सिंपलच भाजी बनवणार होते, तर बेसिक मसाले जे घरातले आहेत तेच त्यामध्ये ॲड केले होते आणि त्याच्यानंतर चिकनही ॲड केलं होतं आणि त्याच्यामध्ये शिजून देण्यासाठी झाकून ठेवलं होतं। आता इकडलं सगळे आवराआवरी करत होते मी आणि त्याच्यानंतर मला चपात्याही बनवायच्या होत्या। तर म्हटलं पहिले किचनवरचा हे जे पसारा आहे ते सगळं आवरून घेते। आता काम झालं की कसं पसारा सगळं आवरलं ना की बरं पडतं, पटकन होऊन जातं, नाहीतर मग ते एक एक काम वाढतच जातं। त्याच्यामुळं हातोहात लगेच आवरलं ना की बरं पडतं। त्यामुळे मी असं काय घेतलेल्या वस्तू लगेच जिथल्या तिथं ठेवून देत असते आणि मग बाकीच्या कामाला मी सुरुवात करत असते। आता मी भाजी बनवण्यासाठी ज्या गोष्टी घेतल्या होत्या त्या सगळ्या ठेवून दिल्या आणि त्याच्यानंतर मग पीठही मला मळून घ्यायचं होतं। आता चपात्या बनवायच्या होत्या, म्हणलं आधी पीठ मळून घेते आणि त्याच्यानंतर मग चपात्या बनवून घेईन। आता अशीच काही गडबड सकाळची रोजच चालू असते। आता सकाळचं काम आपल्याला दुपारपर्यंत जातंच। हे सगळं घरातलं आवरुस्तर, फरशी पुसणं, कपडे धुणे, परत स्वयंपाक, देवपूजा, हे सगळ्याच गोष्टींना बराचसा वेळ जातो आणि दिवस कुठं जातोय ना तेच समजत नाही। आता मुलं घरी आहेत तर असंच काय चालू आहे आता सध्याला। आता रोजच असं काय चालू राहणार आहे। घरी येत ना मुलं तर दिवस गेलेलाही कळत नाही आणि रोज मग असं काहीतरी बनवायलाही लागतं आणि मुलांचं कसं असतं, अशा गोष्टी त्यांना ज्या आवडतात ते बनवायला पण लागतात। आता लाईटचं पण टेन्शन गेलेलं आहे। लाईटचं काम झालं। आता त्या दिवशी काम चालू होतं, त्या दिवशी चार्जिंग नव्हती फोनला, त्यामुळं व्हिडिओ वगैरे मी काही घेतला नाही, पण लाईटचं काम झालं। आता काही टेन्शन राहणार नाही आहे आणि चांगलं काम केलं, त्यामुळे आता लवकर तरी काही प्रॉब्लेम येणार नाही। पाऊस वगैरे आल्याच्या नंतर थोडाफार प्रॉब्लेम राहतो, कारण की पाऊस ह्या साईडला भरपूर होतो आणि पाऊस आल्याच्या नंतर लगेच लाईट घालवतात। पावसाळ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येईल। लाईट जास्त जात नाही इकडे, एवढं काही असा इश्यू नसतो, पण आमच्या सोसायटीमध्येच प्रॉब्लेम होता लाईटचा। बांधकामं चालू आहेत ना, मग ते ब्रेक झाले होते केबल, त्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम आला होता आम्हाला, पण आता तसं काय होणार नाही आहे। काम व्यवस्थित करून घेतलं त्यामुळे आता बघू पावसाळ्यामध्ये झालं तर काय प्रॉब्लेम होईल। आता लाईट आता सध्या तरी लाईटचं व्यवस्थित झालेलं आहे आणि टेन्शन गेलेलं आहे पूर्णपणे। आता इकडे चपात्या बनवून घेत होते आणि मधून भाजी चेक करत होत्या। भाजीही होत आली होती आता, आणि भाजी एकदम सिंपलच बनवली होती, जास्त काय पटकन बनवायची होती, अचानकच ठरलं होतं त्यामुळे। तर बघू शकता भाजी छान झाली होती, कलरही खूप छान आला होता आणि इकडे चपात्याही होत आल्या होत्या माझ्या, आणि आता जेवणाची तयारी चालू केली होती, कारण की मुलं बाहेर होते आणि मी किचनमध्ये होते, पण ते मधून अधून येतेही होते। आता त्यांना सांगितलं तर म्हणलं पटकन आवरून घ्या त्यांचं। आता त्यांचं कसं आहे, सुट्ट्या जरी लागल्या ना तरी शांत बसत नाही, त्यांचं काही ना काही ॲक्टिव्हिटी चालूच असतात। आता अथर्वचे 10वीचे पेपर झालेले आहेत आणि आर्यनचे 7th झालेले आहेत, पण तरी पण दोघेही अभ्यास करत असतात। पूर्ण दिवस काही खेळत नाहीत दोघेही, काही ना काही चालू असतं त्यांचं, शांत बसत नाही। थोड्या वेळ खेळतात, थोड्या वेळ अभ्यास करतात, थोड्या वेळ TV बघतात, असंच काही चालू आहे। तरी तर चपात्या बनवून घेत होते मी। आता चपात्या बनवायला बराचसा वेळ गेला माझा तसा, मग चपात्या झाल्याच्या नंतर लगेच जेवायलाही बसणार होतो।
तरी ते जेवण करत करत आम्ही मूवी बघत होतो. तर मूवी कुठली तर नरसिंबा मूवी होती आर्यनच्या आवडीची. आता आर्यन आमचा टी व्ही बघतो. आर्यन घरात एकटाच येतो टी व्ही बघणारा, आम्ही बाकीचे कोणीच टी व्ही बघत नाही. आता वर्षभर आहे ना टी व्ही आम्ही चालू नव्हता, बंदच होता, कारण की अथर्व 10th असल्यामुळे ना टी व्ही काय आम्ही बघत नव्हतो कोणी. आम्हाला जास्त आवडते नाही घरामध्ये कोणाला टी व्ही. आर्यनला खूप जास्त आवडतो, आर्यन पाहत असतो टी व्ही. तर आता दोघांच्याला सुट्टे लागलेले आहे, त्यामुळे मग आता टी व्ही चालू झालेला आहे. तर दिवसभर त्याचं काय असं काय चालू असतं. तर त्याला कार्टून वगैरे पण खूप जास्त आवडतं, तो पाहत असतो. आणि आता तेच बघत बघत आम्ही जेवणही करत होतो. आता जेवण झाल्याच्या नंतर जरा वेळ आरामही केला आणि त्याच्यानंतर मला बाहेरही जायचं होतं. तर बाहेर मला किराणा भरण्यासाठी जायचं होतं. किचनची ग्रोसरी संपली होती. आता म्हटलं चला घेऊन येऊ, कारण की आज जाऊ उद्या जाऊ असंच काही चालू होतं. मग आज फायनली मी निघालेच होते. म्हटलं आता जायलाच लागणार आहे, कारण की पूर्णपणे किराणा माझा संपला होता. आणि मग सारखं हे आण ते आण ह्या गोष्टी चालू होत्या त्यामुळे, आणि हेही निघाले होते. तर आता किराणा भरण्यासाठी मी आणि अथर्व जाणार होतो आणि हे यांच्या कामावरती निघाले होते. आता मी किराणा आहे ना दुकानमधूनच भरत असते, मी डीमार्टला वगैरे जात नाही, कारण की मला बरं पडतं. मी 2-2.5 महिन्याचा एकदमच किराणा भरत असते. धान्य वगैरे पण भरून ठेवलेलं होतं. धान्य वगैरे काही घ्यायचं नव्हतं, थोडंफारच काही जे नव्हतं तेच गोष्टी घेणार होते. तर हे होलसेल दुकान आहे आणि इथूनच मी नेहमी बरेच वर्षापासून किराणा भरते. ह्यांचं सामानही खूप छान आहे. त्यामुळे तर माझा इथं बराचसा वेळ गेला होता, मला लेट झालं होतं घरी जायला, त्याच्यामुळे पुढे व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.